आपण पाहतात मशाल न्यूज। आज आपण आमने वाशेरे या गावामध्ये आलेले आहेत आणि हे वेअर हाऊस बघता तुम्ही, या काही एकरमध्ये वेअर हाऊस आहेत आणि आज आमने ग्रामपंचायत आणि वाशेरे या शेतकऱ्यांवरती काय अन्याय झालेले आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। दादा नमस्कार। आज तुम्ही उपोषणला बसलेले, साखली उपोषण, लेडीज पण खूप होत्या, आता नाश्ता करायला गेलेले आहेत। काय शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत आणि तुमच्यावर काय अन्याय झालेले? शेतकऱ्यांवर अन्याय असा झालेला आहे की आम्ही शेतकऱ्यांनी 2006 साली जमिनी डेव्हलपसाठी दिल्या, त्या मयूर सूचकला दिल्या। मयूर सूचकने त्यानंतर 2010 ते 11 या दरम्यान आम्हाला अर्धा भाडा चालू केला आणि त्याच्यानंतर त्यांनी 4-5 वर्ष भाडा दिला, 8 वर्ष दिला। 8 वर्षानंतर भाडा बंद केला। तर त्यामधल्या काळामध्ये त्यांनी बरेचसे जमिनी डेव्हलप केल्या, पण डेव्हलप केलेल्या जमिनीमध्ये कोणी शेतकऱ्याला पोझिशन दिलेला नाहीये। त्यांनी विकल्या, भाड्याने दिला, मग शेतकऱ्यांनी काय करायचं? पुढचं काय? याचं बिल तुम्ही कोणावर पडता? याचं बिल तर पहिलं डेव्हलपर्सवरच फाडू आणि आम्हाला इथे कोणी सहकार्य करत नाही, तसा राजकीय पक्षाने कोणी साथ देत नाही। मग ज्या वीरेंद्र तुम्ही नाव घेता, वीरेंद्र अग्रवाल, यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे का बाबा शेतकऱ्यांच्या जेवढ्या काय तुमच्या मांग असतील त्या पूर्ण करणार? हो, त्यांनी आश्वासनं खूप दिली, पण तो फक्त टाइम खेचतो आमचा, याच्यापुढे काहीच करत नाहीये आणि ह्या गोष्टीला वर्ष होऊन गेला। सरकारला तुम्ही काय सांगू इच्छिता? सरकारला हेच, आता शेतकरी एवढ्या उपोषणाला बसल्यात आणि ते मरणाच्या घाईत आहेत। बऱ्याचशा शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे तर त्यांना हे भाड्यावरच आहेत। ह्याच्या आधी ह्या जमिनीमध्ये भाजीपाला लावायचे, तेही बंद झाला, मग शेतकरी करणार काय? आणि ह्याच्यावर कोणाचंही लक्ष नाहीये। आज वाशेरे आणि आमने ग्रामपंचायतचे शेतकरी भूमी, त्यांची जी वेअर हाऊसला दिलेली जागा, त्याच्यामध्ये आज त्यांना भाडा भेटत नाही, त्याच्यामध्ये ते शेती लावायचे, काशी करायचे, त्याच्यावरून त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा। आज ते सगळं ठप्प आहे आणि आज ते उपोषणला बसलेले आहेत वीरेंद्र अग्रवाल यांच्या विरोधात। तर शासनाने याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा। आपण पाहत होता मशाल न्यूज। धन्यवाद।